अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर वेगात जाणाऱ्या अवैधरित्या वाळूने भरलेला मिनी ट्रकची ट्रॅक्टर ट्रॉलीला जबरन धडक बसल्याने धक्कादायक घटना 10 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. कोल्हापूरवरून वाळूने भरलेला मिनी ट्रक अमरावतीच्या दिशेने जात असताना कापसाने भरलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून मिनी ट्रकची जबरदस्त धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सदर वाहने दोन्हीही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. अपघात एवढा भीषण होता, ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वाळूने भरलेल्या ट्रकचा दोन्ही वाहनांचा चुरडा झाला. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाले, तर एक ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. राजू रमेश गोडे, वय वर्ष 50, राहणार कोल्हा, तालुका अचलपूर असे मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. ऐसान खान लुकमान खान, वय वर्ष 26, राहणार कोल्हापूर असे अवैधरित्या वाळूचे वाहतूक करणारा आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोल्हापूर पोलीस दाखल झाले व सदर घटनेचा पंचनामा केला. ऐसान खान विरुद्ध कलम 106 BNS प्रमाणे कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालू असून पोलिसांचे आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मिलीभगत असल्यामुळे असे निष्पाप बळी किती जाणार असा प्रश्न सामान्य जनता करत आहे. अवैध व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्था तीनतेरा उघडल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जनावरांची तस्करी, वाळू तस्करी, वरली मटका, दारू, तांदूळ तस्करी धंदे खुलेआम चालत आहे. असा मात्र पोलीस प्रशासनाचा कुठलाही प्रकारचा धाक उरला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध व्यवसाय मोठ्या जोमात चालत आहे. यावर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष लक्ष देणार का असा प्रश्न नागरिक करीत आहेत.